काही टेन्शन घेऊ नकोस रे. मुलींना ना भांडण करणारी आणि वाद घालणारी मुलं अजिबात आवडत नाहीत. आणि काय ही तुझी हेअरस्टाईल? जॉन अब्राहिम आहेस का? बाजूला एक भांगपाड. नितीन अर्जुनला ट्रेनिंग देत होता. अर्जुन पण गुपचूप शहाण्या मुलांसारखं सर्व ऐकून घेत होता. कारण आज तो पहिल्यांदाच सियाला भेटायला जाणार होता. तसं दोघांचंही लग्न आधीच ठरलेलं होतं. त्यांच्या घरच्यांनीच हे लग्न ठरवलं होतं. या जमान्यात पण दोघांनी अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवून लग्नाला संमती दिली होती. पण तरीही एकदा ते दोघे एकमेकांना भेटणार होते. अर्जुन ऐकून होता की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, म्हणून तो खूप तयारी करत होता. आणि तो दिवस उजाडला. अर्जुनने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातले होते, कारण फॉर्मल हेच बेस्ट कॉम्बिनेशन आहे असं त्याला नितीनने सांगितलं होतं. मग ठरलेल्या ठिकाणी तो ठरलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधीच जाऊन पोचला होता. मग त्याने टेबलकडे पाहिलं तर तिथे सिया आधीच येऊन बसली होती. तिने मोरपंखी रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावेळी सिया खूपच सुंदर दिसत होती. मग अर्जुन तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. तशी त्याला पाहून सियाही चटकन उठून उभी राहिली आणि दोघेही गोंधळल्यामुळे दोघांच्याही तोंडून आपसुकच एकत्र शब्द निघाले. तुम्ही एवढे लवकर कसे आलात? मग दोघांनी एकमेकांकडे पाहिले तर सियाने गालात हसत मान खाली घातली. मग अर्जुन म्हणाला, प्लीज बसा ना. तशी सिया आपल्या जागेवर बसली आणि अर्जुननेही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून घेतलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, सगळ्या दुनियेचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचा पार्टनर लेट येतो, पण आपण दोघेही ठरलेल्या वेळेच्या 1 मिनिट आधीच आलो. सिया हळूच त्याच्याकडे पाहत म्हणाली, कदाचित भेटण्याच्या ओढीमुळे लवकर आलो आपण. तशी सिया खूप लाजाळू स्वभावाची मुलगी होती, पण अर्जुनशी थोडा वेळ बोलल्यानंतर ती थोडी कम्फर्टेबल झाली आणि मग छानपैकी दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. पण तरीही ती मोजकच बोलत होती. थोडा वेळ आत झाला असेल, मग तिथे 4 टपोरी मुलांचा घोळका हॉटेलमध्ये शिरला आणि सिया व अर्जुनच्या मागच्याच टेबलवर जाऊन ते चौघे बसले. खूप मोठ्याने त्यांची थट्टा मस्करी चालू होती आणि मोठ्याने हसणं पण चालू होतं त्यांचं. आणि त्यांचं बोलणंही खूप असभ्य होतं. त्यांच्या तिथे येण्याने क्षणात सारे वातावरण तंग झाले. इतक्यात त्यांच्यातल्या एकाचे लक्ष सिया व अर्जुनकडे गेले आणि त्याने बाकीच्या तिघांनाही खुणावले. आणि त्या दोघांना पाहून तो मोठ्याने ओरडला, अरे वो देखो, लंगूर के मुंह में अंगूर. आणि ते सगळे मोठ्याने हसू लागले. मग सिंहाने अर्जुनकडे पाहिले. तसा अर्जुन तिला म्हणाला, जाऊ दे, तू नको लक्ष देऊस तिकडे. ते असेच वागणार, आपण इग्नोर करायचं त्यांना. मग ते चौघे उठून त्यांच्या टेबलजवळ येऊन उभे राहिले आणि त्यांच्यातला एकाने अर्जुनचे केस विस्कटले आणि म्हणाला, नाव काय रे तुझं? हां, अर्जुन. अर्जुन शांतपणे म्हणाला. त्याचं नाव ऐकून ते चौघे पुन्हा मोठ्याने हसू लागले आणि त्यातला एकजण पुन्हा निर्लज्जपणे म्हणाला, अर्जुन का? मग ही कोण, द्रौपदी? मग आम्ही चौघे आणि तू एक, आणि ही झाली ना आपल्या 5 पांडवांची द्रौपदी. आणि तितक्याच निर्लज्जपणे तो हसू लागला. त्याच्या तोंडातून अतिशय घाण असा दारूचा वास येत होता. सिया लगेच ताडकन तिथून उठली आणि ती हॉटेलच्या बाहेर पडली. मग अर्जुनही लगेच तिच्या मागे बाहेर निघाला. ती बाहेर आली. मग तिला थांबवत अर्जुन तिला म्हणाला, असं होतच असतं गं, आपण कधी वाद नाही घालायचा असल्या लोकांशी. दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे. मी तर कधीच भांडत नाही, न असल्या लोकांच्या लफड्यात पण कधी पडत नाही. आणि तो सियाकडे पाहू लागला. तर सिया त्याच्याकडे पाहत होती तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. राग आणि अश्रू हे दोन्ही तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होते. मग ती त्याला म्हणाली, मग मला एक सांग, आज जर त्या लोकांनी तुझ्या डोळ्यांसमोर माझ्याशी काही अतिप्रसंग केला असता, तरीही तुम्ही असेच बघत उभे राहिला असतात का? मला असा मुलगा माझा लाईफ पार्टनर म्हणून नको आहे, जो माझी रक्षाच करू शकत नाही. मग तिने एका रिक्षाला हात केला आणि त्या रिक्षात बसून निघून गेली. हे सगळं ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटले.
त्याला आता नितीनचा खूप राग आला होता आणि त्याहीपेक्षा जास्त राग त्या तारकट मुलांचा आला होता. मग रागाने त्याने शर्टाचे दोन्ही बाय कोपऱ्यापर्यंत मागे सरकल्या आणि द्वेषाने पुन्हा आत हॉटेलमध्ये निघून गेला. ते चौघे अजूनही तिथेच बसून टवाळकी करत होते. अर्जुन तडक त्यांच्या टेबलकडे गेला आणि जवळच्या टेबलवर एक कोल्ड्रिंकची बाटली होती. अर्जुनने ती हातात घेत एका मुलाच्या डोक्यात जोरात फोडली. त्याला असा रागात पाहून बाकीच्यांनी तिघांनी तिथून धूम ठोकली आणि तो मुलगा रक्तबंबाळ होऊन तिथेच खाली पडला. मग अर्जुन तिथून निघण्यासाठी मागे वळला तर समोर सिया डोळे मोठे करून आ वासून त्याच्याकडे पाहत होती. मग अर्जुन तिच्याजवळ आला आणि आश्चर्याने तिला म्हणाला, तू इथे का आलीस परत? मग सिया घाबरत त्याला म्हणाली, इथे माझी पर्स राहिली होती म्हणून आले परत. मग तिने टेबलवरती आपली पर्स उचलली. तेवढ्याच अर्जुन तिला म्हणाला, चल तुला बाईकवरून घरी सोडतो. तेव्हा सिया कोणाला तरी फोन लावत होती. अर्जुन म्हणाला, कुणाला फोन लावतेस? सिया अजूनही थोडी डिस्टर्बच होती. ती म्हणाली, ॲम्ब्युलन्सला फोन लावत होती मी. मग अर्जुन तिच्याकडे पाहून हसला आणि आपला मोबाईल दाखवला तर त्याने ॲम्ब्युलन्सलाच फोन लावला होता. ते पाहून सियालाही हसू आलं आणि म्हणाली, आपले विचार जुळतात हां.